काय बनवायली आज? आज आपण बनवूया मेथीची भाजी. बरं. बघ कशी हिरवीगार आहे छान. ह्या हां. सीझनची मेथीची भाजी छान येते बी चवीला बी असते. बरं. हं. ठीक आहे. चल मग बनवूया. मेथीची भाजी बनवायला आधी मेथी धुवून घेऊया. हे घेतले एक खोलगट भांडं. ते दिसलं रिकामं होतं त्यातच टाकली मेथी. पाणी टाकलं. आता ती आपण स्वच्छ धुवून घेऊया. ज्याच्याकडून ह्याच्यामध्ये काही कचरा असेल किंवा माती वगैरे असेल. पालेभाज्यांना माती असतेच. ती आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. थोड्या वेळ मी भिजूच ठेवते असंच. त्याच्याने काय होतं माती जी काय आहे ती तळाला बसते खाली. बघा किती त्यात इम्प्युरिटीज वगैरे असतील तर ते सगळे पाण्यातून निघून जातील. असं एक दोनदा पाण्यातून काढली की भाजी स्वच्छ मिळते आपल्याला. तुम्हाला दिसत असेल ह्याच्यात माती तळाला कशी आहे खाली. आता आपण हे काढून घेऊया. आता ही आपली स्वच्छ मेथी धुवून झालेली आहे. साहित्य घेऊया. भाजलेले शेंगदाणे हे तव्यावर मी भाजून घेतलेत थोडे. आणि ही मसुरीची डाळ घेतली आहे, ती भिजू घातली आहे. लसूण घेतल्यात 4-5 पाकळ्या, त्या पण अशा ठेचून घेते. मिक्सर आहे पण काय माहीत आज असंच टाईमपास करण्यासाठी मी ग्लासमध्येच मोठाड कुटून घेतलं आहे शेंगदाणे. कधी कधी असा टाईमपास करायला मला आवडतो. एक चमचा तेल. मग घेतली आपली कढई. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलं. हिरवी मिरची खोडून टाकली त्या तेलामध्ये. लसूण टाकला. आता हे चांगलं परतून घेऊया लसूण लाल होईपर्यंत. आपला लसूण आता लाल होत आला. आता आपण त्यात भाजी ॲड करून घेऊया. आता ही भाजी चांगली आपण तेलावर परतून घेऊया. आमच्या घरात मेथीची भाजी सर्वांना आवडते. ती दर 2 दिवसाला बनते. ती पचायलाही सोपी असते आणि खायलाही चवीची लागते. ही आता मसुरीची डाळ जी आपण धुवून भिजू घातलेली होती ती ॲड केली आहे. यात तुम्ही मसुरीची पण डाळ घालू शकता, मुगाची पण डाळ घालू शकता. आणि जर तुम्हाला डाळ आवडत नसेल घातलेली तर मग तुम्ही शेंगदाण्याचं मोठाड कूट ते पण टाकू शकता. आता हे मला मोठाड कूट हवं होतं तसं मी मोठाड कूट करून घेतलं आहे. आता ह्यामध्ये भाजीमध्ये मी ते ॲड करते. आता हे बघा भाजी चांगली शिजत आलेली आहे. त्याच्यात पाणी जे आहे ते पालेभाजीचं पाणी आहे आणि जे आपण मीठ टाकलेलं चवीनुसार त्याचं हे सगळं पाणी झालेलं आहे. त्या पाण्यातच आपल्याला आपली मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे. हलवून सगळे एक बाजूने एकजीव करून आपल्याला ही चांगली शिजवून घ्यायची. बघा किती छान शिजत आहे. तुम्ही अशी जर भाजी केली तर ती कडूही लागणार नाही आणि चविष्ट पण लागेल. ही तुम्ही चपाती भाजी खाऊ शकता किंवा वरण भात खात असेल तर त्याबरोबर तोंडी लावायलाही घेऊ शकता. आता हे आपलं पाण्यामध्ये चांगली मेथीची भाजी शिजलेली आहे. आता एकदम लास्टमध्ये आपल्याला हा मोठाड कूट टाकायचा आहे. आता हे सगळे एकजीव करून घेऊया आणि आपला गॅस बंद करून घेऊया. ही अशा प्रकारे झाली आपली चविष्ट
रुचकर मेथीची भाजी. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. ओके बाय.